स्वागत आहे. आज आपण गिरडी गटामध्ये काय म्हणणं आहे काय नाही याचं लोकांचे काय म्हणणं आहे ते आपण थोडंसं विचारूया. काय नाव सांगा तुमचं? माझं नुरुद्दीन दस्तगीर पठाण. काय वातावरण एकंदरीत कसं वाटतं? काय एकंदरीत वातावरण सोमावर बाबा मोठ्यानं चांगलं आहे. वातावरण चांगलं आहे. काय 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 कसं काम आहे काय? कारण ही व्यक्ती अशी आहे, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय ह्यामध्ये ह्या वयात उत्तुंग झेप घेतलेलं व्यक्तिमत्व आहे सोमावर बाबा मोठे. कुठलंही काम असलं, सामाजिक असो, शैक्षणिक असो, त्याची मोठी संस्था येत आहे. हां, कुठलंही काम असो गोरगरिबाचं, तर त्याने रात्र असो दिवस असो कुठेही असो बोलवल्यानंतर ठ्या. गणपतराव देशमुखला मानणार होता, त्यात कोळा आणि गिरडी ही गणपतरावांना उचलून धरणारी म्हणजे पडत्या काळात उचलून धरणारी दोन हे तिथं आता नवीन पक्ष आला आहे, त्यांचं काम चालूच असतं. त्याबद्दल आम्हाला काय बोलायचं. आवाज कसा वाटतो? आवाज सोमावर बाबा म्हणून चांगला आहे वाटतं. कसा आहे? एकदम प्रतिसाद. नौजवान मुलं, आमच्यासारखी बुजुर्ग मंडळी ही आहे. दीपक आबा आणि बाबासाहेबांची युती असल्यामुळे आम्ही आबा संघच आहे, सोमावर बाबा मोठ्या संघच आहे. सगळ्या लोकांना प्रतिसाद दिला. दीपक आबा आणि बाबासाहेब एकत्र मिटिंग घेऊन सगळ्याला बरोबर समजून सांगितलं तर आमच्या गावचे लोक फार चांगले आहेत, बराबर साथ देते. आम्ही वीजच्या ग्रामपंचायतला त्यावेळी ग्रामपंचायतला गेले त्यावेळी आबासाहेब आमच्याकडे आले, सोमावर आबा मोठे. आमची दफनभूमीची एक फार मोठी समस्या होती. ती समस्या काय विचारू नका, फार मोठी समस्या. त्याने आम्ही सांगितलं त्याला, आम्ही हाय एवढे जणच आहे, आमचा समाज येईल का माहीत नाही, आम्ही सांगतो तेवढ्याला येतो, पण आम्हाला दफनभूमीची जागा तुमची मेजरची आल्यावर द्या. आता नितीन खुळपे त्याच मेजरचे उपसरपंच होते, त्यांनी सुद्धा आम्हाला फार मोठं सहकार्य केलं. असताना तिथं ज्यावेळी निवडून आले, मेजरची झाली, पहिला अर्ज मी मिटिंगमध्ये टाकला, तो पास झाला. ग्रामसभेत अर्ज टाकला, पास झाला. ती झाल्यानंतर तिथं जाऊन आम्हाला जागा मोजून देऊन तलाट्याला घेऊन पंचनामे करून सगळं करून 20 गुंठे जागा दिली 1 हेक्टरमध्ये. ही महत्त्वाचा मुद्दा. आणि त्या पिंटूदादाने आणि आबासाहेबांनी ती राऊंडसुद्धा मारलाय, बांधत आणलाय, कंपाऊंड मारलं आहे एक असं. आणि तिथं 4 दफनविधीसुद्धा झालेली आहेत. ह्या गावाच्या परिसरात 1 गुंठा 5 लाखांना निघतो, तर 20 गुंठ्याचे पैसे किती झाले? 1 कोटीची मदत केली आहे त्या भाद्रानं आमच्या मुस्लिम समाजासाठी. ही तिची जमेची बाजू आहे. पण आता मी सध्या डेप्युटी सरपंच आहे. मला आबा मोठेनं मी दुसऱ्या पक्षातनं निवडून येऊन मला आबा मोठेनं त्याच्या बॉडीत मला डेप्युटी सरपंच केलं. त्याचं मोठीपणा एवढा आहे की प्रत्येक व्यक्तीला ते पक्षाचं आहे किंवा नाही ती बघत नाही, पण ते व्यक्तीला एवढं मदत करतं की विचार कुठल्याही गोष्टीत असू द्या. समजा पोलीस स्टेशनला रात्री त्याला जरी फोन केला, पोलीस स्टेशनला अडचण आहे, पहिले धावून येणार. एकमेव असा या गटातला नेता आहे की त्याचं काम कोणी करू शकत नाही, त्याच्यासारखं काम ही कोणाला होणार पण नाही. आणि ते 110% म्हणलं तरी तो निवडून 100% येणार. काय म्हणतो? आबा मोठे यांना वातावरण चांगलं आहे इथं आणि त्यांची कामं चांगली आहेत. त्यांचं पूर्ण या गटात नाही, तालुक्यात नसून तर पूर्ण महाराष्ट्रात त्यांची म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारे लोक ओळखतात आणि कुठल्याही माध्यमातून त्यांची कामं चांगली आहेत. पोलीस स्टेशनला वगैरे म्हणलं तर कुठल्याही आपल्या ह्याच्यात महाराष्ट्रात कुठेच जाऊ द्या, त्याने आबा मोठ्याचं नाव घेतलं तर लोक म्हणजे पोलीस लोकसुद्धा त्यांना ओळखतील. माझा एक मित्र आहे इचलकरंजीला, त्याचं जरा असे केस झाली त्याच्यावर आणि तो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथल्या साहेबांनी विचारलं, बाबा तू कुठला आहे? तर गिरडीचा आहे. तो आबा मोठ्यानं ओळखतो का म्हणजे? त्याने लगेच त्याने फोन काढून लावून दिला, बाबा हे जरा म्हणलं आबा मोठ्याचा मी मित्रच आहे म्हणलं. त्यांनी फोन लावून दिल्यावर त्या साहेबांनी सांगितलं की हा माणूस कोण आहे, तर त्यांनी ती कुठल्या पक्षाचा विचार केला नाही. त्यानं फक्त त्याने सांगितलं तिथे काय आहे ते अडचण तेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा म्हणले आणि त्यांना तेवढ्या अडचणीतून दूर करा. त्याने लगेच त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि दूर झाले त्यांची अडचण. अशी कामं झाली ती बरेच लोकांची, त्यामुळं त्यांना निवडून यायला काही इथं अडचण नाही. आणि सगळी यंग पिढी, वयस्कर मंडळी, आमदार साहेब आणि दीपक आबा साळुंके पाटील हे दोन्ही एकत्र असल्यामुळे त्यांना अडचण काही येणार नाही. लोकांचा प्रतिसाद कसा झाला? चांगला आहे त्यांना. या 12-13 गावात 14 गावातून चांगला प्रतिसाद आहे. कामाबाबतीत कसं आहे? कामं त्यांची तर आहे तीच भरपूरच आहे. ग्रामपंचायत बरेच काम केले ते. आता हे सुद्धा ही चाललेलं काम, विकास काम हे ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच केले त्यांनी. ब्लॉक वगैरे ब्लॉक बसवणे,
पलीकडे आमचा राजाभक्त दर्गा आहे, पलीकडे टाकी बांधली त्यांनी पाण्याची. अशी भरपूर काम गावात सगळे संडास बाथरूम बांधले. इथे एस टीचे डेपोचे जे लोक मुक्कामला येतात त्याला संडास बाथरूम नव्हते, त्यामुळे ते आता इथं येऊन मुक्काम करतात संडास बाथरूमची सोय झाल्यामुळं. हां इथे तर आता सध्या आबा मोठे यांचं वातावरण चांगलं आहे आणि 100% निवडून येते. कामाच्या माध्यमातून त्यांनी विकास कामं केली, त्यांनी त्याची पोचपावती म्हणून 100% त्यांच्या सुविधेपत्नी संगीताताई मोठे या जिल्हा परिषदेत जाणार. त्यावर काय म्हणजे शंका घेण्याचं काही काम नाही. 12-13 गावातून त्यांना प्रतिसादही चांगला आहे आणि टोटल म्हणजे 12-13 जी गावं गटात आहेत त्या गटातून लोकांची प्रतिक्रिया चांगली आहे. सगळेजण म्हणतात आबा मोठेला यावेळेस संधी, कारण प्रत्येक वेळेला काय झालेलं आहे तर निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक वेळी माघारीच घेतलेले, पण यावेळेस संधी दिलेली आहे, पक्षाने दिलेली आहे आणि लोकांनी आणि जनतेने निवडणूक हातात घेतली. जनता 100% आबा मोठेंना निवडून देणार आहे, यात काही वाद नाही. लीड 100% 2,500+. पण असं पण म्हणलं जातं की बाबा इलेक्शन पुरतं लोकांनी कामं दाखवत जातात, इलेक्शन झाल्यावर परत काम ठेवले जातात. नाही या संदर्भात काय वाटतं? याच संदर्भात सांगतो 2020 पासून या गिरडी ग्रामपंचायतीवर आबा मोठे आणि पिंटूदादा भुमरे यांची सत्ता आहे. ग्रामपंचायत एखादी सत्ता आहे, त्या ग्रामपंचायतीच्या सत्तेच्या माध्यमातून त्यांनी कामं केले. आज मी जिथे राहतो 6 नंबर वार्डात, त्या 6 नंबर वार्डात पंचशीलनगरमध्ये त्यांनी 10 लाखाचं बुद्धविहार सभागृह बांधून दिलं आहे, त्याला जाळी मारून दिले, पाण्याच्या 2 टाकी आहेत, बोर पंप दिला आहे. अजून गावात तिथं 5 नंबर वार्डात आम्ही जिथं आमचा खोलार समाज आहे तिथं ते एक चांगल्या पद्धतीचं असं PVP करून समाज मंदिर आहे, त्याला त्या एकदम म्हणजे दुरुस्त करून इतकं म्हणजे लाईट वगैरे चांगल्या मस्तमध्ये कामं चांगली केलेत. असं काय म्हणता येत नाही की कामापुरतं कामं केलेत त्यांनी. आणि याच्यानंतर सुद्धा आता कामं काय म्हणजे ज्या गटात प्रत्येक माझे काम आता ह्यांना मी सांगतो या माध्यमातून की रस्ते, पाणी आणि आरोग्य या विषयावर त्यांनी कामं यानंतरही करतीलच आणि करावं असं मी त्यांना सांगतो. निवडून आल्यानंतर हे कामं महत्त्वाची नाही. मला काय म्हणतो तरी कोणी परवा एकदा स्टेटमेंट काय म्हणावं की बाबा जो प्रत्येक पक्ष आहे त्याच्याबरोबर राहील. त्यांचं बरोबर आहे, निश्चित बरोबर आहे. पण कसं सामाजिक कार्यकर्त्यांचं किंवा बाबासाहेबांकडे पहिलं त्यांच्याकडेच आहे, त्यांचं ते काम करते त्यांना शब्द ते मोडू शकत नाही. आता तिकडे पण ते बाबासाहेबांनी दिलेलं आहे, शेका पक्षातून मिळालं त्यांना. कारण आता 20 वर्ष होत आले शेका पक्षातून, त्यातच ते काम करते. की असं नाही की बाबा तोंड बघून काम करायचं किंवा एखादं आपल्या पक्षाचं आहे किंवा ना पक्षाचं आहे तसं काही केलेलंच नाही. त्यात कोण अनोळखी असू द्या किंवा आपल्या पक्षात नसू द्या तरी पण आपण कामं केली आहेत, विरोधाचं कामाने कामं केले. तुम्ही स्वतः कॉल करा की बाबा मला तुझी अडचण नाही, तुम्हाला बाबासाहेब असं तसं तुम्ही काम केलेलं आहे. की असं नाही की बाबा हे आपल्या पक्षाचं नाही किंवा तसं नाही, असं गावात कधीच केलेलं नाही. त्यामुळं असं काय आपण सांगू शकत नाही. पण आबा येतील तरी ह्यात काय ग्रह म्हणजे याचा वाद नाही. 100% ते आबा येणार. आबा मोठ्यांचा प्रचार चांगलेला आहे, अडचण नाही. गावागावात पण त्यांचा आपल्या गावात म्हणजे 12-13 गावात मी प्रचार चांगलेला आहे, कामं भरपूर त्यांनी केलेली आहेत. असं पण समजलं की बाबा ही जी रस्त्याची कामं स्वखर्चातून झालेली काय कामं स्वखर्चातून केले, काय कामं ग्रामपंचायतीने केले आहेत. आबा मोठ्याने 20 वर्षापासून कामं करायला चालूच आहे, की असं नाही की आत्ता कामं करतील. राजकारणात ती पहिल्यापासूनच आहे, आता नाही. तेव्हापासूनचं काम करणं चालूच आहे. काय ठराविक काम ग्रामपंचायतीने केले आहेत, काय ठराविक काम वैयक्तिक स्वखर्चानं केलेलं आहे. स्वखर्चानं कामं त्यांनी काय ठिकाणी करून पण दाखवले आहेत. आता उदाहरण पण आहे, हाकीर, नारळे, डिकसळ, गेडगावात पण कामं 2-3 ठिकाणी झाले, भरपूर कामं त्यांनी केले. काय म्हणतात? आत्तापर्यंत ज्या निवडणुका येत गेल्या तसं आबा मोठ्यांचं काम तुम्हाला मिळायचं. आता सध्या गिरडी गावाची ग्रामपंचायतीचं काम चालू आहे. ह्याच्या अगोदर पण बॉडी आल्या गेल्या त्याचं कोणी काम केलं आणि आता सध्या ग्रामपंचायतीचं काम चालू आहे. गावात भाजी मंडीला अडचण होते म्हणून पोलीस स्टेशन त्यांनी बाहेर काढलं. ही 8 ते 10 वर्षापासून त्यांची प्रोसिजर चालू आहे. पोलीस स्टेशनला बाहेर काढून तिकडं जागा दिली. परत तलाठी कार्यालय, मंडल अधिकारी त्यांचं कार्यालय, असं बरेच काम आबासाहेबांनी केलेलं आहे. आबासाहेबांबद्दल आबा मोठ्यांबद्दल तुम्ही आजपर्यंत ऐकलेलंच आहे. आता जी काही मंडळी तुम्ही पूर्णपणे आबासाहेबांबद्दल बोललेली आणि त्यांच्या मंडळी पण म्हणजे संगीताताई मोठे त्यांचं पण काम चांगलं आहे. त्यांचं काम
त्यांनी आहेत एका राष्ट्रमाता जिजाऊ संचालक आहेत ते. हां, राष्ट्रमाता जिजाऊ अर्बन निधी आहे, त्याचं संचालक आहे. आणि त्यांचं धार्मिक काम पण चांगलं आहे. घेरडी गावातून गाणगापूरला चालत दिंडी जाते. त्या दिंडीमध्ये साधारणतः 100 लोक असतात. आणि आणि 4 गावातून 4 ते 5 गावातून लोक असतात. बोरगेवाडी म्हणा, जवळची बोक्सेवाडी, पारे, अशी बरीच लोक असतात. त्यांचं इथून त्यांनी गाणगापूरला चालत जातात आणि त्यांचं पूर्णपणे नियोजन हे संगीतताईकडं असतं. वैद्यकीय म्हणा, गावाकडे काय झालं आणि त्यांनी सोबत स्वतः असतं, हे त्यांचं काम आहे. आपण सांगण्यापेक्षा जनता पण सांगते. म्हणजे 4 पुढारी म्हणजे गाव नाही, 4 पुढारी म्हणजे गाव नाही, पूर्ण गावातली ग्रामस्थ म्हणजे गाव आहे. ही निवडणूक ही ग्रामस्थांनी घेतलेली आहे, पुढाऱ्यांनी हातात घेतलेली आहे. ग्रामस्थांचा प्रतिसाद कसा राहिला आता काय? आता ग्रामस्थांचा प्रतिसाद तुम्ही बघतायच कसा आहे. प्रत्येक युवा पिढी, जुनी मंडळी त्याच्यासोबत आबासाहेबांनी घेऊन ही काम करायचं आणि 100% आबा मोठे हे निवडून येतात. गावातील रस्त्याबद्दल जर थोडीशी लोकांना हां, रस्त्याबद्दल तुम्हाला रस्त्याबद्दल तुम्हाला नाराज नाहीत. आता काही रस्ते आबांनी स्वखर्चातून रस्ता आणि रस्त्याला जर जागा नसेल तर स्वतः जागा विकत घेऊन रस्ता करून दिलेला आहे. हां, त्याचं उदाहरण म्हटलं तर नराळे ते सुरात फाटा रस्ता आणि उदाहरणार्थ आमचा बनसोडे वस्ती, हुन्नूर रोड ते बनसोडे वस्ती, त्यातून पण त्यांनी एक रोड स्वखर्चातून दिलेला आहे. आणि त्याचा पुरावा म्हटलं तर पुरावाही देऊ शकतो. असं पण काय, फक्त काम करायचं राहिलं आहे. त्यांनी रजिस्टर ऑफिसला सगळं पूर्ण केलेलं आहे, फक्त त्यांचं काम करायचं राहिलं ते 2 दिवसात चालू होणार आहे. हे त्यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे. त्यांनी काय अडचण नाही. बऱ्यापैकी म्हणजे प्रॉब्लेम्सला सगळा सॉल्व्ह केला त्यांनी. हां, प्रॉब्लेम सॉल्व केला. रेडी गटामध्ये काय प्रॉब्लेम? माणसांना काय पाहिजे? माणसांना फक्त अडचणीला माणूस येणारा तोच माणूस पाहिजे. माणसांना पोलीस स्टेशनला माणूस पाहिजे आणि दवाखान्यामध्ये माणूस पाहिजे. अहो, त्यांनी लोकांचं काम करण्यासाठी जाऊन सांगोलाच राहिले की आणि पोलीस स्टेशनच्या कडलाच रूम घेऊन राहिले बाबा, जेणेकरून लोकांना जर वाटलं किंवा म्हणजे एखाद्याचा फोन आला, मी पोलीस स्टेशनला आले आणि माझ्या अशाच तक्रार आहे, ती 2 मिनिटात तिथं येते फोटो. हां, एवढं त्यांचं काम आहे. म्हणजे आपण काय सांगायचं याच्यापेक्षा.